श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण बोलणार आहोत घराच्या उंबरठ्याची पूजा का करावी आणि ती नेमकी कशी करावी. उंबरठा हा फक्त दाराचा एक भाग नाही, तो आपल्या घराचा परिघ आहे. घरात येणाऱ्या प्रत्येक ऊर्जेचा एक फिल्टर आहे आणि प्रत्येक वास्तूमध्ये त्याचं एक विशेष आध्यात्मिक असं स्थान आहे. आपल्या पूर्वजांनी उंबरठ्याला देव मानलं, कारण घरात येणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ऊर्जा, प्रत्येक माणूस सर्वप्रथम उंबरठा ओलांडूनच आत येतो. म्हणून उंबरठा शुभ असेल तर घर शुभ आणि उंबरठा पवित्र तरच घर पवित्र. आता पूजा कशी करायची ते आपण बघूया, पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच महत्त्वाचे टॉपिक्स वरती आपण सतत दररोज व्हिडिओ टाकत असतो. सगळ्यात आधी घराचा मुख्य दरवाजा नीट स्वच्छ धुवा. उंबरठ्यावर हलकसं पाणी शिंपडताच घरातील नकारात्मकता धुतली जाते अशी कल्पना करा. उंबरठा नेहमी स्वच्छ असणं हीच पहिली पूजा आहे. आता उंबरठ्याजवळ उभा राहा, दिवा पेटवा. दिव्याचा प्रकाश उंबरठ्यावर पसरताना तुमचं घर ऊर्जा आणि तेजाने भरून जातंय अशा भावनेत या. दिव्याच्या प्रकाशात उंबरठा देवस्थानासारखा चमकतो. इथूनच दिव्य शक्ती घरात येते. आता उंबरठ्यावर हळदीचा हलका लेप द्या. हळद म्हणजे आरोग्य, शुभत्व, सकारात्मक ऊर्जा. हळद लावल्याने उंबरठा शुभ बनतो. हळदीनंतर थोडंसं त्यावर कुंकू लावा. कुंकवाचा अर्थ एकच, मंगल, सौभाग्य, समृद्धी. कुंकू लागताच उंबरठा घराचा रक्षक बनतो. जसा कपाळावरचा तिळा वाईट दृष्टीपासून आपलं संरक्षण करतो, तसंच. यानंतर अक्षता ठेवा. अक्षत म्हणजे पूर्णता, अखंडता. याच्या मागचा अर्थ घरात काहीच कमी पडू नये, घरातली आनंदाची परंपरा तुटू नये. अक्षतांनी उंबरठा नटतो आणि घरात समृद्धीचे स्वागत होते. आता उंबरठ्यावर गंगाजल किंवा गायत्री मंत्राचे थोडेसे पाणी शिंपडा. हे घराचं आध्यात्मिक पवित्रीकरण आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा, वाईट स्पंदने दाराबाहेरच राहतात. पाणी शिंपताना मनात म्हणा, आमच्या घरात शुद्धता राहू दे आणि वाईट शक्ती बाहेरच थांबू दे. आता एका ताज्या फुलाला अर्पण करा. फूल म्हणजे कृतज्ञता. उंबरठा हा आपल्या घराचा पहिला रक्षक आहे. त्याला फूल अर्पण करणं म्हणजे तुझ्या कर्तव्याबद्दल आभार असं सांगणं. फूल ठेवताना मनातून म्हणा, या घरातून प्रेम, शांतता आणि चांगुलपणा कधीच बाहेर जाऊ नये. यानंतर हात जोडून एक छोटी प्रार्थना करा. देवा, या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगली बुद्धी दे आणि या घरातून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझा आशीर्वाद मिळू दे. आमच्या घरात सुख, शांती, समृद्धी टिकू दे. उंबरठ्याजवळ वाईट दृष्टी, वाईट विचार, वाईट ऊर्जा यांना थांबव आणि चांगली, सुंदर, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ दे. काही क्षण शांत उभा राहा आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांचा जप करा. दाराच्या या पवित्र जागेत एक दिव्य शांतता जाणवते. उंबरठा म्हणजे घराची पहिली ओळ. इथे देवाचा पहारा असतो. इथे घराच्या देवतेचं रक्षण आहे आणि इथेच आपली सर्व प्रार्थना सर्वप्रथम ऐकली जाते. शेवटी दिवा उचलून उंबरठ्याभोवती हलका ओवाळा. दिवा ओवाळताना अशी वाटू द्या की घराला एक पवित्र कवच मिळत आहे. ओवाळा करताना मनात म्हणा, शुभम भवतु, कुशलम भवतु, मंगलम भवन्तु. शुभम भवतु, कुशलम भवतु, मंगलम भवतु. आता हात जोडून उंबरठ्याला स्पर्श करा. तो स्पर्श म्हणजे कृतज्ञता आणि म्हणत जा, माझ्या घराचं रक्षण करण्यासाठी तू नेहमी जागा राहा. अशी उंबरठ्याची पूजा पूर्ण होते. शांत, सरळ आणि पारंपरिक व अत्यंत प्रभावी. दररोज नाही केली तरी चालेल, आठवड्यातून एकदा किंवा सणासुदीला जरूर करायला पाहिजे. विश्वास ठेवा, घरात आनंद, शांती आणि शुभत्व वाढतं आणि त्याचबरोबर देवाचं संरक्षणही कायम राहतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन नक्की दाबा आणि आपल्या चॅनलला सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन टॉपिकवरती स्वामी समर्थांच्या भक्तीविषयी व्हिडिओ आपण काढलेले आहेत आणि काढणार आहोत. धन्यवाद.